नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे GK विथ AP. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील 25 सामान्य ज्ञान GK प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण याच्या आधी इतिहास व भूगोल विषयाच्या प्रश्नोत्तराचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यास तोही व्हिडिओ बघा. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? A 14 नोव्हेंबर 1891, B 14 एप्रिल 1891, C 26 जानेवारी 1900 का D 15 ऑगस्ट 1885. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 14 एप्रिल 1891. आजचा दुसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते? A नागपूर, B मुंबई, C महू का D सातारा. दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C महू. आजचा तिसरा प्रश्न, बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय होते? A भीमराव रामजी आंबेडकर, B भीमराव गोविंद आंबेडकर, C रामजी भीमराव आंबेडकर का D बाबाराव रामजी आंबेडकर. तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A भीमराव रामजी आंबेडकर. आजचा चौथा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला होता? A हिंदू, B ख्रिश्चन, C शीख का D बौद्ध. चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन D बौद्ध. आजचा पाचवा प्रश्न, भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण होते? A महात्मा गांधी, B डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, C पंडित नेहरू का D सरदार पटेल. पाचव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न सहावा, मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी कधी सुरू केले? A 1918, B 1920, C 1922 का D 1925. सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1920. प्रश्न सातवा, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे होते? A महात्मा फुले, B लोकमान्य टिळक, C डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का D गोपाळ गणेश आगरकर. सातव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न आठवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेले अमेरिकेतील विद्यापीठ कोणते? A हार्वर्ड, B कोलंबिया, C ऑक्सफर्ड का D स्टॅनफोर्ड. आठव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन B कोलंबिया. प्रश्न नववा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय होते? A रमाबाई, B सावित्रीबाई, C लक्ष्मीबाई का D यशोदाबाई. नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A रमाबाई. प्रश्न दहावा, कोणत्या वर्षी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला? A 1950, B 1956, C 1948 का D 1951. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1956. प्रश्न 11वा, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? A नाशिक, B महाड, C कोल्हापूर का D मुंबई. अकराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाड.
प्रश्न 12वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विषयात PhD केली होती? ए अर्थशास्त्र, बी कायदा, सी इतिहास, का डी समाजशास्त्र. 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अर्थशास्त्र. प्रश्न 13वा, बाबासाहेबांनी राज्यसभेचे सदस्यत्व कोणत्या राज्यातून घेतले होते? ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी बंगाल, का डी मुंबई राज्य. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई राज्य. प्रश्न 14वा, शिक्षण हे मुक्तीचे शस्त्र आहे हे कोणी सांगितले? ए महात्मा गांधीजी, बी लोकमान्य टिळक, सी बाबासाहेब आंबेडकर, का डी राजेंद्र प्रसाद. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 15वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार कोणासोबत केला होता? ए गांधीजी, बी पंडित नेहरू, सी राजाजी, का डी मदन मोहन मालवीय. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गांधीजी. प्रश्न 16वा, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या शहरात केला? ए पुणे, बी सोलापूर, सी नागपूर, का डी मुंबई. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. प्रश्न 17वा, डॉक्टर आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कधी सुरू केले? ए 1956, बी 1947, सी 1952, का डी 1948. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1956. प्रश्न 18वा, जाती नष्ट झाली पाहिजे हे कोणी म्हटले? ए महात्मा गांधीजी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी स्वामी विवेकानंद, का डी सुभाषचंद्र बोस. 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 19वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कुठे आहे? ए मुंबई, बी दिल्ली, सी पुणे, का डी नागपूर. 19व्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. प्रश्न 20वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारत रत्न कधी देण्यात आलं? ए 1989, बी 1990, सी 1992, का सी 1988. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1990. प्रश्न 21वा, बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध कोणती चळवळ सुरू केली? ए दलित पॅंथर, बी सत्यशोधक समाज, का सी अस्पृश्यता निवारण चळवळ, का डी सेवा संघ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अस्पृश्यता निवारण चळवळ. प्रश्न 22वा, डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचे नाव काय आहे? ए बाबासाहेब स्मृती, बी चैत्यभूमी, सी संविधान स्मारक, का डी भीमगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चैत्यभूमी. प्रश्न 23वा, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? ए स्वतंत्र पक्ष, बी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सी जनता पक्ष, का डी समाजवादी पक्ष.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रश्न 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी कोणता कायदा प्रस्तावित केला? ए. स्त्री सुरक्षा अधिनियम, बी. हिंदू कोड बिल, सी. महिला समानता कायदा, डी. कन्या रक्षण कायदा. 24व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदू कोड बिल. आजचा आपला शेवटचा व 25वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? ए. 6 डिसेंबर 1956, बी. 26 जानेवारी 1950, सी. 15 ऑगस्ट 1947, डी. 14 एप्रिल 1955. शेवटच्या व 25व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 6 डिसेंबर 1956. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.